टर्न करायचे बघा एकदम व्यवस्थित मध्ये बघा. क्लच ब्रेक कॉम्बिनेशन ठरवा. तुम्हाला डावा पाय किती धरायचा आहे, उजवा पाय कसा चालवायचा आहे, आरामशीर वापस वळायचं आहे आपल्याला. माग आरशावर नजर ठेवा. हां, हळू पळून नाही. गाडी किती स्थिर चालवू शकतो हे महत्त्वाचं आहे. हां, चालली तर पाहिजे, पळाली नाही पाहिजे. क्लच लॉक धरता आला पाहिजे. एक जागेवर कसा धरतान. हां, बिलकुल एक बाजू नाही जास्त. चल द्या, चलत चलत थांबवायची नाही. एवढ्या कमी जागेत वळत नाही का, तर तिकडून पोल आहे. चलवा हरकत नाही. गाडी सहज क्लचचा पाय किती लॉक धरणार. बरोबर सरळ झाल्यावर नाही ना अडचण. आता बघा इथंच बघा, घ्या इकडं, स्लो ठेवा. ब्रेक कसा कणकण धरल्या जातोय, त्याचा क्लच होत नाही. तसा क्लच का होत नाही. हा, आणि वळा वापस आरामशीर. माग बघून आरसा बघायला इसरायचा नाही. बघा जेव्हा बी वळायचं, मी जरी म्हणलो वळा, तर आरशामध्ये पाठीमाग काही आहे का हे बघितल्याशिवाय वळल्या जायला नाही पाहिजे. अशी वळायला पाहिजे गाडी एकदम स्लो मोशन मध्ये. नंतर तुम्हाला जमायला लागल्यावर तुम्ही कशाही पद्धतीने वळू शकतात. पण जोपर्यंत आपल्याला पुरेपूर कळणार नाही तोपर्यंत क्लच ब्रेक कॉम्बिनेशन मध्ये गाडी कशी वळती ह्याच्यावर पुरेपूर ध्यान लागल. डावा पाय काय करतय, डावा पाय म्हणजे क्लचचा पाय, उजवा पाय एक्सिलेटरला बी तेच जात आहे, ब्रेकवर बी तेच येत आहे. हा बघा, आता बघा आपल्या डावा पाय दाबल्या गेला, गाडी थांबल्या गेली. हा, हे डावा पाय किती आपण हळूवार मध्ये खाली मागं पुढं सरकू शकतो. स्लो मोशन हा त्या डाव्या पायाचा व्हायला पाहिजे. गाडी लगेच पळायला लागली की लगेच पाय त्याच्यामध्ये जामपणा पकड जी असती ना ती राहणं गरजेची.